लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामाला प्राधान्य दिले ते म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। त्या भूमिकेतून मी 23/8/2024 त्या संदर्भात एक पत्र दिलं। नंतरच्या कालखंडामध्ये 11/3/2025 असे अनेक पत्र 11/3/2025 अनेक वेळा संबंधित मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो। एकदा धर्मेंद्र प्रधानजी मंत्री केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नरेंद्रजी मोदी साहेब, प्रकाश नड्डाजी या सर्व मंत्र्यांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी केली आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो। त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असते। शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो। आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक आमदाराला खासदाराला असं वाटतं की माझ्या होम टाउनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, ही त्यांची प्रत्येकाची मागणी असते। प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे, खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे। पण माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज या नगर शहराच्या लगतच झालं पाहिजे। त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना भेटलो, कारण एक 3 जणांची कमिटी सुद्धा त्यावर सरकारने नेमणूक केलेली आहे। त्या कमिटीत अनेक लोक, ते 3 जणांची ती कमिटी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेली। पण आता त्या कमिटीला सुद्धा मी स्वतः एक पत्र व्यवहार करणार आहे, सीएमला पण पत्र देणार आहे। कलेक्टर साहेबांना ही विनंती केली की नगरच्या आजूबाजूला एक 25-30 एकर जागा उपलब्ध करून द्या। त्याबाबत काही जागा पण मी सुचवल्या। इथून बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला एक 25-30 एकराचा एक प्लॉट आहे। कॅन्टोन्मेंटच्या प्रॉपर्टी आहे ती। तिथं जर मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा एक चांगला पद्धतीने शहरासाठी फायदा होईल। बाजूला आरंगावला एक टीबी सेंटर म्हणून होतं जुन्या काळी, त्या टीबी सेंटरची सुद्धा एक 25-30 एकर जागा आहे। अशा काही जागा पण आम्ही सुचवलेल्या आहेत, कारण आमची म्हणणं एक आहे की मेडिकल कॉलेज दुसऱ्या तालुक्यात एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या अट्टाहासापोटी गेलं नाही पाहिजे, ही आमची महत्त्वाची भूमिका आहे। तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना त्यावेळेस तुमची विचार हा ब्रॉड पाहिजे, तुमचा विचार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार पाहिजे। त्याबाबत आज संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि मधल्या कालखंडामध्ये आपण